पहिल्यांदाच असं झालं की आपण कोणतं काम केलं आणि त्या कामाचे आपल्याला 1 रुपया बी नाही भेटला. तर काय म्हणतोय पोट्टे, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये ज्यासाठी निघालो, फटकन मेट्रो स्टेशनवर आलो, पण 5 मिनिटं सांगून मेट्रो 10 मिनिटानंतर आली. विचारता येत होता का मेट्रोवर एक केस टोकून देतो, पण केस लढासाठी खिशात 1 रुपयाही नाहीये. आणि याच कारणामुळे मला झालं होतं कॉलेजमध्ये यायला वेळ. आणि सरांना मला म्हटलं होतं का भाऊ तू घरी चालला जा. मी घरी गेलो नाही, कारण की कॉलेजमध्ये जे यायला पैसे लागले ते पैसे पाण्यात नाही गेले पाहिजे. आणि आपल्या ह्या गोष्टीमध्ये कॉलेज केव्हा सुटलं माहितच नाही पडलं. कॉलेजच्या बाहेरून पाहतो एवढी खतरनाक रामनवमीची तयारी झाली होती का तुम्हीच एक वेळा पाहून घ्या. त्यानंतर एक दुःखद बातमी समोर आली होती, म्हणजे माझ्या मित्राची चांदीची चैनच गायब झाली होती कॉलेजमध्ये. पण एका कारणाने चांगलं झालं का ते असली चांदीची नव्हती, डुप्लिकेट होती 20 रुपयेवाली. मग इथून खटकन मेट्रो केली आणि डायरेक्ट घराजवळ उतरलो ना. आपल्या एका शूटरला घ्यायला बोलून टाकला, कारण पैदल चालणं तर आपल्याकडून काही होत नाही. म्हणून मग याच्या गाडीवर बसलो ना, खपकन घरी आलो. त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये, म्हणून मग खटकन गाडी काढली ना. आपल्या 4 व्हीलरवर बसलो ना, 120च्या स्पीडनं मंदिराकडे आला होता. जणणाऱ्याला हे 4 व्हीलर तर नाही, पण ऍक्टिव्हा जरूर दिसत असतं. फटकन मंदिरामध्ये आलो. मंदिरात आल्याला इकडे आरती चालू होती, म्हणून मग खटकन आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर इथं होता प्रसाद वाटप, त्यासाठी मग इथे टेबल लावायचे होते. म्हणून मग खटकन 2-4 टेबल आणले, एका जागेवर फिट केले, सगळं प्रसादाच्या सामान आणलं. प्रसाद वाटपाची सुरुवात दुसरं असून काय करता म्हटलं आमच्याच पासून करून घ्या. 1 मिनिट येले तर कुठं पाहिल्यासारखं वाटतंय. मग प्रसाद वगैरे वाटप करून आम्हाला जायचं होतं व्हिडिओ शूट करायसाठी. म्हणून मग फटकन गाडी काढली आणि डायरेक्ट आपल्या गार्डन मध्ये आलो. इकडून पाहतो इकडे आपला प्रफुल्लवाल बसला होता. प्रफुल्लवाला सगळ्यात पहिले अभिनंदन केलं, कारण की प्रफुल्लवाचे 30,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले होते. व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आणि आजचा ब्लॉग इथे सेंड केला. जर आता ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि फॉलो करून घेतलं तुमच्या वाले. आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.